हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवलं आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जेवून घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे या लोकांचा. ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही. आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार, आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल. पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात. खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं. पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी, तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी. ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात, त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले. गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी, हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्याजवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचळांखाली, आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचळ मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांड भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सतगुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या. गवळ्यांनो, तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं, आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. नि या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे
की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युगायुगांचे मल्ल होते गरीबदासजी, युगायुगांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे. भोळ्या जीवांना की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्छा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे. तर ते म्हणाले, महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळफुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, एखाद दोन झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात, या कलियुगामध्येच. कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती की हु इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची. तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता, आणि याचंच प्रमाण वेद देतात की तो अशी लीला करतो. सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना. त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं. वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेश यांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीची ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं. आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत, परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले. आणि तो परमात्मा प्रकाशरूप आहे. अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला, विराजमान व्हा परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहता की एखाद्या व्यक्तीचं
असं व्यक्तिमत्व असतं की त्याला आपोआप माणूस कुठेही जाईल तिथे त्याचा सत्कार करतात, कारण त्याचे संस्कार, त्याचं पुण्य त्याच्यासोबत असतं. त्याच दृष्टीने जेव्हा परमात्मा तिथे पोचले तेव्हा स्वतः उभा राहिला तो न्यायाधीश, कारण की असा पुण्यात्माच केवळ अशी पदे प्राप्त करतात. आणि उभं राहून सत्कार केला आणि म्हणाले की विराजमान व्हा भगवन. तर तिथे बरीच बोलणी झाली परमात्म्याची आणि तो प्रियात्मा त्या धर्मराजाची. आता धर्मराजाच्या दरबारात देई कबीर तलाक, मेरे बोले चुके हंस को तू पकडना मत कजाक. आता तो परमक्षर ब्रह्म इथल्या न्यायाधीशावर असा रागावला जसा एखादा उच्च अधिकारी एका छोट्या अधिकाऱ्यावर त्याला उपदेश देतेवेळी सक्तीने बोलतो तसा. आणि तो औपचारिक आणि शिष्टाचाराने सर जी, यस सर, हां जी, जशी आज्ञा आपली, असा एक शिष्टाचार असतो. याच प्रकारे परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर देवजी, कबीर साहेब, काशीवाले धानक, ज्यांना विणकर म्हणतो आपण, कवी संबोधून त्यांची फाईल बंद करून ठेवली होती आपण, इतिहास बंद करून ठेवला होता. तो परमक्षर ब्रह्म आहे, तो सर्व सृष्टी रचनहार आहे, तो सर्वांचा सृजनहार आहे. तर तिथे गरीबदास साहेबजींच्या समोर स्वतःची समर्थता दाखवतात. धर्मराजाला म्हणाले की खबरदार, जर तू माझ्या कुठल्या एका हंसाला, ज्याने माझ्या संताशी माझ्याद्वारे माझा रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडून पाठवलेल्या संताचा उपदेशप्राप्त प्राण्याचा तू हिशोब देखील नाही करायचा, त्याचा लेखाजोखाही नाही करायचास तू. खबरदार, जर त्याला पकडून आणलंस तर. धर्मराज हात जोडून म्हणतो, करबद्ध होऊन म्हणतो की हे परमात्मा, आपल्या हंसाला, आपला जो अनुयायी असेल त्याला मी कधीच नाही पकडणार, त्याला कोणताच दंड नाही देणार. धर्मराय दरबार में देई कबीर तलाक, मेरे भूले चुके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़, और तुमरे हंस को पकड़ो नहीं, मन 2 लाख करोड़. आपला जो हंस असेल मी कधीही त्याला नाही पकडणार, ना त्याला कधी दंडित करणार. आणि मग तो म्हणाला की परमात्मा, जोपर्यंत आपल्या शरणामध्ये हा जीव येत नाही तोपर्यंत याचे पूर्वजन्मीचे संचित पापकर्म माझ्याकडे विद्यमान असतात. हे प्रभू, आणि माझ्या कागदांमध्ये ते नमूद केलेले आहेत. आणि इथला नियम आहे की जसे कोणी कर्म करेल तसे भोगावे लागतात. तर परमात्मा, त्याला तर मला दंड द्यावा लागेल, माझा नाईलाज आहे. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणाले होते, कबीर साहेब, ये कर्म भ्रम ब्रह्मांड के मैं पल में कर हूँ नेस, और जिन हमरी 2 दी सो करो हमारे बेस. हे तुझे कर्म भ्रम या ब्रह्मांडाचे तू लावून ठेवले आहेत, यांना 1 मिनिटात नष्ट करेन, संपवून टाकेल, कॅन्सल करीन, क्रॉस मारीन यांच्यावर. आणि ज्यांनी माझी साक्ष दिली आणि तू त्यांना पकडून आणलंस, तुझे अनुयायी त्याला इथे घेऊन आले, तर तो म्हणाला की मी तर असा कबीर साहेबांचा बालक आहे, तू मला नाही पकडू शकत, तू चूक करत आहेस. त्यांना करा माझ्यासमोर उपस्थित, त्यांना मग माझ्याकडे घेऊन या, माझ्या लेकरांना, तू त्यांना दंड नको देऊस. असं बोलणं ऐकून गरीबदासजी गदगद झाले की हे समर्थ बाबाजी तर खूप बरेच तगडे आहेत, आणि इथला हा न्यायाधीश आणि हा खूप देवतांसारखा हात जोडून उभा आहे यांच्यासमोर. तर मग पुढे आपल्या लोकात घेऊन गेले परमात्मा. त्याच्या आधी काळाची ती स्थिती, ते स्थान दाखवले जिथे हे ब्रह्मलोकात वेगळी जागा शोधून गुप्तपणे राहतात. तो आपल्या मायेपासून लपून राहतो, तिथे साकार आहे. हा ज्योत निरंजन साकार आहे.
नर आकार आहे. याचे उंच डोके आहे आणि लांब दात आहेत. शरीर याचा चेहरा बेढब असा आहे. आणि मग परमात्म्याने त्याचं दुसरं स्थान दाखवलं या 21व्या ब्रह्मांडात, जिथे हा तप्त शिलेवर भाजून 1,00,000 प्राण्यांचा आहार करतो, सूक्ष्म शरीरातून घाण काढून खातो आणि जीव मरत नाहीत. ते कर्मानुसार आपले अन्य शरीर प्राप्त करतात. मग त्याने परब्रह्मच्या म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश केला. ते 11वं द्वार आहे, जे या काळाच्या लोकातून आणि क्षरपुरुषाच्या लोकातून अक्षरपुरुषाच्या लोकात जो प्रवेश करायचा असतो ज्या दाराने, ते 11वे द्वार आहे. आणि 12वं द्वार आहे या 7 शंख, या अक्षरपुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांना पार करून, जिथे मग सतलोकात प्रवेश करायचा असतो. ते 12वं द्वार आहे. आत्तापर्यंत हे 10वं द्वार घोष लावला होता. हे 10वं द्वारही काळाच्याच या जाळ्यात आहे. आणि 11वं जे द्वार आहे ते तर कुणाला माहितीच नाही. बाकीचे जे कबीरपंथी आहेत ते कबीर साहेबांची वाणी वाचून त्याच्या विरुद्ध अर्थ लावून ते म्हणतात की 11वी खिडकी फक्त अंतिम खिडकी, 11वी खिडकी. त्यांना हे नाही माहीत की अर्धवट ज्ञान असलेला वैद्य खतरा असतो. आणि मग दावा करतात हे लोक की माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा गहन ज्ञान कुणालाच नाही, कारण की मला 11वी खिडकी मिळाली. आणि ती कुठे आहे सांगतात? 11वं द्वार म्हणतात सुरतीमध्ये आहे. सुरतीमध्ये. अरे भल्या माणसा, सुरती तर त्या दारातून पार होऊन जाईल. अरे सुरतीमध्ये दार असेल तर जाशील कुठे? खड्ड्यात? ही अशा प्रकारची बडबड. काही ज्ञान तर नाही यांना, बुडवलंय सगळं. कबीरपंथी असून कबीर साहेबांच्या मार्गाशी हे परिचित नाही आहेत. आणि हे लोक वाळवी आहेत परमात्म्याच्या मार्गातील, कारण यांनी दिलेला भक्तिविधी चुकीचा. हे तर नास्तिक करण्याच्या तयारीत आहेत जनतेला. कारण की जोपर्यंत परमात्म्याची यथार्थ भक्तिविधी नाही मिळणार, परमात्म्याकडून मिळणारे ते लाभ प्राप्त नाही होऊ शकत. आणि काही दिवसांनंतर आपोआप नास्तिक होतो प्राणी. सर्व साधना, सर्व चुकीच्या साधना करून थकून जातो, सोडून देतो तो मार्ग 11व्या द्वारापर्यंत. कारण ते 11वं द्वार कुणालाच माहीत नाहीये, जे दास सांगणार आहे. हे तर या ब्रह्मांडाच्या आतच हे सर्व काही सांगतात, शरीरामध्येच आहे सांगतात. आणि काही चतुर प्राणी आहेत कबीरपंथी नकली, ते म्हणतात शरीराच्या बाहेर 1.25 हात वर 11वं द्वार आहे. काय तुझ्या डोक्यात आहे का ते? शरीरापासून 1.25 हात वर? काय ते आकाशात आहे का जमिनीवर आहे? काय आहे काही पत्ता? शरीराची द्वारे आहेत ते तर मान्य आहे, 10 आहेत, नाहीतर 12, मग 16 तरी सांगते तरी मान्य करू की बाबा याच्या आत तरी असतील. सांगतात की शरीराच्या वर 1.25 हात आहे, म्हणजे आम्ही काय भंपक आहोत? अक्कलशून्य गोष्टी या लोकांच्या. तर हे हळूहळू कंडम होतील. या तत्वज्ञानाचा सूर्योदय होताच परमात्म्याचा ज्ञानोदय होतोय आता. हे सगळे नकली संतपंथ हे आपोआपच यांचे हे चमचमणारे दिवे डिझेलवाले सगळे संपून जातील, निष्क्रिय होतील. आता ते 12वं द्वार आहे, जे 7 शंख ब्रह्मांड पार करून सतलोकात प्रवेश करेल. कबीर परमेश्वरजींनी म्हटलं आहे कि 12 दर ऊपर बसे मोरा बालम. म्हणजे स्वतःचा महिमा स्वतःच सांगत आहेत परमात्मा. म्हणतायत की आपला जो मालक आहे आपल्या सर्वांचा, तो 12व्या द्वाराच्या वर आहे, तिथे राहतो. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनीही जेव्हा परमात्म्याबरोबर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली सारी द्वारे, म्हणाले असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और 12 दर मद मैल मठ बोरे, बहुर ना देथ रे रे. त्या 12व्या द्वाराला पार करून तिथे आहे ते 12वे द्वार, तिथे आहे तो मठ, ते स्थान जिथे गेल्यानंतर परत फिरून प्राणी या संसारात येत नाही.
तो परमशांतीला प्राप्त होतो. जेव्हा 12व्या द्वाराला पार करून सचखंड सतलोकात प्रवेश केला, आदरणीय गरीबदास साहेबजींच्या शरीराचे तेज 16 सूर्यांइतकं प्रकाशमय झालं. आणि काय पाहिलं की त्या जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात होते. त्या परमेश्वराने आपल्या रूपाला, आपल्या तेजाला लपवून ठेवलं होतं. आणि दुसऱ्या रूपात तेच कबीर परमात्मा आपल्या अन्य रूपात एका खूप मोठ्या सिंहासनावर तख्त म्हणजे आपलं हे लाकडी नाही, तख्त असतं. तख्त म्हणजे या राजे लोकांच्या राजगादीला तख्त म्हणतात, की अमुक राजा ह्या साली तख्तावर विराजित होता, तख्तावर बसला होता, म्हणजे गादीवर बसला होता. नियंत्रकाच्या स्थानावर समजा तख्त. तर तिथे परमात्मा विराजमान, दुसऱ्या रूपात सिंहासनावर, खूप सुंदर सिंहासन. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर परमेश्वरजी खालून गेले होते. गरीबदास साहेब जे त्यांच्या सोबत होते. तिथे एक चौरी ठेवली होती. जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये परमेश्वर कबीर देवजी, कबीर साहेबजी आपल्याच दुसऱ्या रूपावर चौरी ढळू लागले, जे एका सिंहासनावर विराजमान होते. जसे एक सेवक करतो, आपल्या गुरुदेवांवरती चौरी ढाळतो श्रद्धेसहित. गरीबदासजींनी विचार केला की अरे, भगवान तर हा आहे जो तख्तावर विराजमान आहे, गादीवर बसलाय. त्या परमात्म्याच्या 1 रोम कुपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा, एवढे तेज होते. एका रोमाचं 1 रोम कूप म्हणा किंवा 1 केस म्हणा, रोमकूप समजा. रोमकूपचा अर्थ आहे रोमाचं छिद्र, केसाचं छिद्र. आता गरीबदासजी विचार करू लागले की हा भगवान बाबाजी इथला नोकर आहे की काय, जे जिंदा महात्म्याच्या रूपात भगवान गेले होते खालून वर. त्याच वेळी ते तेजोमय शरीर उभं राहिलं. तेजोमय शरीरवाले प्रभू उभे राहिले आणि जिंदा महात्म्याचे रूप त्यांच्यावर विराजमान झाले. अनंत ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या त्या सिंहासनावर. आणि ते तेजोमय शरीर चौरी ढाळू लागले बाबाजीच्या रूपावर, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजी कधी इकडे बघत आहेत बालक, कधी तिकडे बघत आहेत. विचार करतायत की काय कारण आहे की या बाबाजींवरती आणि हे भगवान चौरी ढाळतायत. एवढ्यात काय पाहिलं की ते तेजोमय शरीर त्या जिंदावाल्या शरीरात सामावलं. एकटं जिंदावालं शरीर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले. चौरी आपोआप ढाळली जात होती. आपोआप डोक्यावर असं होत आहे. गरीबदासजी बुचकळ्यात पडले आणि म्हणाले की हे भगवान, खरोखर तुम्हीच परमात्मा आहात? म्हणाले, हो बेटा, मीच परमात्मा आहे. सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर गरीबदासजींनी तिथं पाहिलं ते सर्व देखावे, तो समुद्र आणि भरलेले ते दूध आणि दह्याचे माठ, सरोवर पाहिले, फळदार वृक्ष पाहिले आणि तिथलं वातावरण पाहिलं. म्हणाले, भगवान, आता मला इथेच ठेवा तुमच्या बालकाला. तिथले ते सर्व भक्त जे आत्मा हंस तिथे राहतात त्यांना भेटले. कबीर साहेबांनी मग त्यांना सृष्टीरचना सांगितली. ते अन्य जे तिथे राहतात पुण्यात्मा, त्यांनी सांगितलं की असं असं जे इथून निघून गेले त्यांनी ही चूक केली होती आणि त्याची शिक्षा बघा कुठे भोगायला लागत आहे. परमात्मा जातात, कोणी ऐकत नाही, त्या काळाच्याच फेऱ्यात अडकून पडले आहेत. त्याच्या खोट्या सुखात सर्व तिथेच व्यस्त आहेत. जन्म आणि मृत्यू आणि 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात ते कष्ट उपसत आहेत. तर गरीबदास आणि आता हे आहे ते स्थान जिथे कधी जन्म मृत्यू नाही होत,
कधी वृद्धावस्था नाही येत आणि काहीही काम नाही करावं लागत. इतका आनंद असतो, सर्व आहार उपलब्ध आहे. गरीबदासजी म्हणाले, भगवान मला इथेच ठेवा, परत पाठवू नका भगवान. तो तर खूप वाईट लोक आहे भगवान. तिथे हाहाकार माजला आहे. तेव्हा गरीब परमात्मा त्याला म्हणाले की बाळा, तू इथून जेव्हा गेलास तू खूप भक्तियुक्त होतास, आता तू भक्तिरहित झालास. मी एक असा मंत्र देईन ज्याला सतनाम म्हणतात. 2 अक्षरी आहे, ज्यात एक ओम मंत्र आहे, एक तत्वगुप्त आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक 23 हा मंत्र सांकेतिक अर्धसांकेतिक लिहिला आहे. ओम तर सार्वजनिक आहे, स्पष्ट आहे. तत् आणि सत हे 2 मंत्र गुप्त आहेत. हे केवळ कबीर परमात्मा यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना दिले होते, ज्यांना मोक्ष मिळाला. मग त्यांना सक्त ताकीद दिली होती की आता या सतनामाला उघड करू नका, नाहीतर येणाऱ्या आगामी काळात या काळाचे दूत डाव खेळतील आणि माझी मुलं भिन्नता ओळखू शकणार नाहीत. कारण की हा मंत्र देणारा पृथ्वीवर एकच असू शकतो, दुसरा नाही असू शकत. एकतर परमात्मा आले होते, त्यावेळी ते एकटेच होते. ना कुठलं असं साधन होतं, ना कुठला मीडिया, ना कुठला कन्व्हेन्स होता. आणि तरीही परमात्म्याने 64 लाख शिष्यांना स्वतःच नाम दिलं, दीक्षा दिली होती, इतरांना नव्हती दिली. भले हा मंत्र नव्हता दिला, हे 5 मंत्र जे आपल्याला 7 मंत्र तयार करून दिले जातात, तर त्यात केवळ हे 5च मंत्र द्यायचे दाता, कारण त्यांना माहिती होतं की हे आत्ता मला ओळखू शकणार नाहीत. आणि जरी यांनी कुणाला हा मंत्र दान केला तरी तो उघड होऊन जाईल, गोष्ट बिघडून जाईल. या दृष्टिकोनातून त्या गरीबदास साहेबजींना म्हणाले की तुम्ही या नामाचा जप करा, कारण की आपण पक्के भक्त आहात, आपल्यामध्ये श्रद्धा पूर्ण असेल. आपण हे स्थान पाहिलंय आणि ते स्थान पाहिल्यानंतर आपल्याला हे स्वप्नातही आवडणं शक्यच नाही. या बोलण्याने गरीबदास साहेबजी संतुष्ट झाले की जशी आज्ञा प्रभू आपली, आणि म्हणाले की हे आता सांगू नकोस. परमात्म्याने स्वतःचं सगळं ज्ञान त्यांच्यात फीड केलं गरीबदास साहेबजींच्या आत्म्यामध्ये, जसं एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये खूप मोठे हे सत्संगाचे व्हिडिओसुद्धा कितीतरी तासांचे फॅक्स केले जातात आणि त्यातही सेव्ह होतात. असे परमात्म्याने ते ज्ञान, तत्वज्ञान जे कबीर पंथात घुसलेल्या कबीरपंथी नकली संतांनी, काळाच्या दूतांनी काहीशी खराब केली होती, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी आपल्या पद्धतीने हवे तसे अनर्थ केले होते, त्याच्या पूर्तीसाठी आदरणीय गरीबदास साहेबजींमध्ये ते पूर्ण ज्ञान त्यांच्यामध्ये फीड केले होते आणि मग त्याला सार्वजनिक करवलं होतं. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये परमात्म्याने असं मिश्रण करून टाकलं की ना तर गरीबदासांच्या पंथातील समजू शकले त्यांना, आणि त्या मिश्रणाशिवाय ती वाणी सुरक्षितही राहू शकत नव्हती. कुठे कुठे तर गरीबदासजींनी राम आणि कृष्णाचा महिमा ऐकवला, आणि हे भोळे आत्मे राम आणि कृष्णावरती आरूढ आहेत, त्याच आधारे या वाणीला सुरक्षित ठेवलं. जर त्यात कुणीन टाकलं असतं तर कुणीच ग्रहण नसतं केलं. तर ज्या कारणाने गरीबदासजींच्या पंथाच्या अनुयायांनी गरीबदास साहेबजींना विष्णूजींचा अवतार मानले, त्या ज्ञानाला न समजता त्यांच्या वाणीशी अपरिचित जेवढेही गरीबदासजींचे जे ते संत झाले आहेत किंवा त्यांचे पंथी आहेत, अनुयायी आहेत, गरीबदासी म्हणवतात, एक माझ्या पूज्य गुरुदेवजींना सोडून त्या संपूर्ण गरीबदास पंथातील कोणाकडेच हा मार्ग नाही. आणि हे परमात्म्याने एका सुनियोजित पद्धतीने इथपर्यंत पोचवलं. आमचे जे गरीबदासजींनंतर जे थेट शिष्य झाले ते शीतलदासजी होते. गाव उमराणामध्ये त्यांचा
आजही आश्रम आहे छोटासा. त्यांना गरीबदासजींनी विशेष सूचना दिली होती की या मंत्राचा तू जप कर. केवळ एक सुयोग्य शिष्य ज्याला मी संकेत देईल त्याला तू सांग. तर गरीबदासजींनी स्वप्नात त्यांना संकेत दिला आणि दुसरा जो त्यांचा शिष्य अधिकारी होता त्याला सांगितलं याला दे आणि त्यालाही हेच सांग की तो कोणालाच हे सांगणार नाही. अशी चालत चालत माझ्या पूज्य गुरुजींजवळ ही केवळ या गरीबदास पंथातून एकच साखळी आली आहे हे सत्य माना. आणि त्यांनी मग या दासाला हे पाठवलं, हे ज्ञान दिलं. माझ्या पूज्य गुरुदेवजींचे बरेचसे शिष्य होते. काही साधूही बनले होते, लाल रंगाचे कपडे घालून राहत होते. त्यांनाही आदेश नाही दिला नाम देण्याचा, केवळ या दासाला. दास तर एक सर्व्हिस करत होता. इथेच होतो मी या हरियाणामध्ये, या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि जेव्हा या दासाला माहीत नाही काय पाहिलं होतं या दासामध्ये, स्पेशल मला सांगितलं होतं की हे नाम तू देत जाशील, सत्संग कर आणि एकटं वाटून घेऊ नकोस. परमात्मा तुझ्या सोबत असतील आणि विश्वात तुझ्यासारखा पृथ्वीवर कोणी संत नसेल. त्यावेळी माझ्या पूज्य गुरुदेवजींचं वय जवळजवळ 105 वर्षांचं होतं. आणि म्हणतात, साध वचन पलटे नहीं, चाहे पलट जावा ब्रह्मांड. तर पुण्यात्म्यांनो, असं या आपण अनमोल ज्ञानाला सुरक्षित ठेवलं होतं. तर गरीबदास साहेबजींना म्हटलं होतं, बेटा आपण जा आणि प्रचार करा माझ्या वाणीचा आणि असं याला गुप्त ठेवा आणि स्वतः जप करा या मंत्राचा, अन्य कोणाला. ते कबीर परमात्माही हेच म्हणाले होते की एक सुयोग्य शिष्य तुला संकेत देईन त्यालाच दे. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोचला, मग या दासाला प्राप्त झाला. आणि सन 1997 मार्च महिन्यात फाल्गुन शुद्ध एकादशीला परमात्म्याने या दासाला काही वेळासाठी दर्शन दिलं आणि म्हणाले की आता या सतनाम आणि सारनामाला करून टाक सार्वजनिक. वेळ आली आहे बेटा. पुण्यात्म्यांनो, आता पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी महाराजांना परमात्मा म्हणाले की आता तू जा परत बेटा आणि या सतनामाचा जप कर. तू लवकरच भक्तीचा धनी होशील. तुझी जी काही हानी झाली आहे ती यामुळे अक्षरशः भरून निघेल. मग त्याचा महिमा सांगितलाय परमात्म्याने. जे गरीबदासजींनी परमात्म्याकडून ऐकलेलं ज्ञान आहे ते कसं सांगितलंय की सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. सतनामाच्या एका श्वासाची किंमत पुण्यात्म्यांनो केवढी आहे. एका सतनामाच्या श्वास उच्छ्वासाने एका संपूर्ण मंत्राची कमाई होते. जसा आपण एक मंत्र श्वासातून बाहेर सोडता, दुसरा आत घेता, हा एक संपूर्ण जप झाला सतनामाचा. काही भक्त असमंजसपणात असतात. हा एक मंत्र समजा की बस सुरू ज्याने केला अंत दुसऱ्यामध्ये झाला, बस हा एक मंत्र. याची काय किंमत आहे आपण तर बालक आहात, आपल्याला माहीत नाही. हा तिथे डिपॉझिट होत असतो आपला परमात्म्याच्या सच्च्या दरबारात. की परमात्मा कबीर साहेबजींनी सांगितलं आहे, गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून हे ज्ञान दिलं आहे की एका तराजूच्या एका पारड्यात तागडीच्या बॅलन्स इंग्रजीत म्हणतात या तराजूला, एका पारड्यात म्हणतात की सतनामाच्या एका स्मरणाची किंमत ठेवा, व्हॅल्यू. आणि म्हणतात की तराजूच्या दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. हे 14 लोक कोणते?
हा ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, स्वर्गलोक, आणि हा दुर्गाचा लोक, आणि हा ब्रह्मलोक, खालचा पाताळ लोक, आणि अन्य लोक 6 लोक वेगळे आहेत. 7 आहेत तसे, पण हा पाताळ लोक वेगळा. या 3 लोकात गणला जातो स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि हा पाताळ लोक. एक महास्वर्ग आहे, एक धर्मराजाचा लोक, आणि हे प्रत्येक वेगवेगळे 98 हे 96 हे 88,000 खेडी आहेत. अशा प्रकारचे हे 14 लोक आहेत, जसे गोलोक, भूलोक, भुवलोक, अशा प्रकारचे बरेच 14 लोक होतात सर्व मिळून. तर काय सांगितले की 14 लोक हे एका बाजूला, आणि एक श्वास सतनामाची किंमत एका पारडीमध्ये, और 3 लोक पासंगदर है. ही पूर्ण पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक, ज्याला इंद्राचा लोक म्हणतात, या 3 लोकांची तर कशात गणनाच नाहीये. आता पासंग काय होता? पूर्वी तराजू असायचा, देशी पद्धतीचा, वाटतं अजूनही गावात असेल. आता तशीच लोखंडाची असेल, पूर्वी लाकडाची दांडी असायची. आता लोखंडी साखळ्या असतील, पूर्वी दोरी बांधलेली असायची पारड्याला, तर त्यात हाताने तोलत असत. एका दांड्याला एक दोरी बांधलेली असायची सेंटरला, तर दोन्ही बाजूला तराजू असायचा. तर आपल्या घरोघर हे काही कणिक घ्यायला यायचे व्यापारी लोक, गहू वगैरे तोलायचे, येऊन मोल करून घ्यायचे. तर त्यावेळी त्यांना प्रथम सांगितलं जायचं की लालाजी, पासंग तुझी तोलून दाखव तागडी. तो पाहायचा, एखादं पारडं वर खाली होत असेल तर त्या गव्हानेच 1 मूठ गहू उचलून दुसऱ्या पारड्यात घालून त्याचा समतोल साधायचा त्या तराजूचा. त्याला पासंग म्हणायचे, की इतका पासंग आहे यात, इतकी चूक आहे यात. तर तो पासंग नीट करण्यासाठी 1 मूठ गहू तर असेच टाकायचे त्यात, ते सौद्यात नसायचे. आणि सौदा तर असा असायचा की समजा 10 क्विंटल गहू घेऊन जा, तो सौदा आहे. तर परमात्मा म्हणतात के सतनाम पालड़ रंग होरी हो, और 14 लोक चढ़ाव राम रंग होरी हो. ये 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. की तरीही ते सतनामाचं पारडं जड राहील, उचलणार नाही, आणि ते 14 लोक असलेलं वर उचललं जाईल. आता पुण्यात्म्यांनो, एका श्वास उच्छ्वासाची किती किंमत. तर आपण किती भक्ती घेऊन इथं आलो होतो. आपण आजीवन करत राहू, तेव्हा जाऊन ते पूर्ण होईल. आणि पुण्यात्म्यांनो, कारण की आपण आपल्या भक्ती कमाईला इथे वेस्ट खूप करतो, यामुळे ती लवकर साठू नाही शकत. कारण की आपल्याला काळाने असं गुंतवून टाकलं आहे, इच्छा नसतानाही कुठे ना कुठे ते पंक्चर होतच ते, कोणत्या ना कोणत्या कारणाने. कोणी मुलाला दुखावलं तर त्याला अंतरात्म्याने काळ इथे फसवतो. परंतु त्यावेळी आपण हा निश्चय केला पाहिजे की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे, आणि मग तो स्वतः रखवाला आहे. हा मग विश्वास ठेवायला हवा की परमात्म्याशी जोडला गेला, त्याचा साथी आहे तो. त्याचं बिघडत काहीच नाही, पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो, मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाहीये. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे, आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बाळावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो, आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्तीसुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल, आपल्या सर्व लक्षात येईल,
आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो कोणाच्या डोक्यावर हात ठेवून. तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं हो, भगवान करो तुझं तसं हो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू हो, तुला पुत्र हो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींना वरती हे सर्व दाखवलं दात्याने. तिथे काय झालं की गरीबदास साहेबजी यांचे जे मित्र होते त्यांना काही वेळाने, तासा 2 तासांनी आठवलं की बाबा तो गरीबू कुठे गेला. गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात. गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी छुडाणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे छुडाणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे, त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाही आहे. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची कृपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला, बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं, गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाईम, तुझी पाळी आली, गायी सांभाळायची पाळी आली तुझी, उभा राहा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव गणेश भाऊराव नाणे. आपण कुठून आलात? मी आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र इथून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, मी जॉब करतो आहे पुण्यामध्ये आणि मेकॅनिकल फील्ड माझी आहे. तो मी सुपरवायझर म्हणून त्या एस्केप कंपनीमध्ये काम करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी फेब्रुवारी 2012मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी आणि माझा परिवार सगळं आपले जे वंश परंपरागत जी पूजा आहे, अर्चना आहे, ती करत होतो. जसे गणपती बसवणे आणि घरचे जे देवार आहेत ते सगळे जे पूज्य देवता आहेत, देवीचे फोटो आहेत, सगळ्यांना ते आंघोळ घालणे, त्यांना पूजणे, दिवा लावणे, हे जे आणि ते पाणी सगळं तुळशीला सोडणे, हे सगळं नित्यनेम आमचे करत होतो. आणि जे आमचे कुलदैवत आहेत नागोबा, त्यांना आम्ही ते होळीच्या याच्यात कोंबडा हा वाहायचो, दान करायचो त्यांना. ते अशा प्रकारे जे वंश परंपरेत आलेल्या भक्ती आम्ही ते करत होतो.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आपलं जे घरचे वडीलधारे मंडळी जी काय भक्तिविधी साधना आपल्याला सांगत होते त्याप्रमाणे आपण भक्तिविधी करत होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे काय आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात म्हणजे माझे लग्न झाल्यानंतर माझे जे सासरे आहेत सासू आहेत हे संत रामपालजी महाराजांशी जोडलेले होते. तर त्यांनी मला सांगितले, तुम्ही जरा हे सत्संग ऐका, गुरुजींचं जे ज्ञान घ्या, पुस्तक वाचा. पण माझा त्यावेळेस का गुरुजीवरती म्हणजे गुरु करण्यावरती विश्वास नव्हता जास्त. मेन म्हणजे आपलं जे चाललं आहे ते चाललं आहे, पण ते वारंवार सांगायचे तुम्ही ऐका, तुम्ही बघा. तर एकदा ते आमच्या इकडे आलेत घरी आणि ते म्हणले एकदा चलून बघा, तुम्ही बघा काय आहे तिथे. तर मी म्हणलं तर हे एवढेच म्हणतायत, रिक्वेस्ट करतायत, तर चला आपण बघायला काय हरकत आहे. तर मी त्यांच्यासोबत बरवाला आश्रमला गेलो आणि तिथे गेल्यानंतर जे बघितले म्हणजे गेटपासून जे आतमध्ये जाण्याचे जे व्यवस्था आहे, जे आपलं तुमचे जे काय व्यसनं वगैरे असतील काय असतील त्या का कुठलीही वस्तू ते आत जाऊ देत नाही. तुमचे चपलांचा सुद्धा व्यवस्थित केलेला आहे. आणि तुम्हाला गुरुदीक्षा घेण्या अगोदर जे नियम आहेत ते स्पष्ट लिहिलेले आहेत आणि ते सगळं अगोदर सांगितलं जातं का हे नियम आहेत, हे जर तुमच्याकडनं पालन होत असेल तरच तुम्ही गुरुदीक्षा घ्यायची, नाहीतर नाही घ्यायची. तर आम्ही ते सगळे वाचलेत नियम. म्हणलं नियम वाचल्यानंतर जरा कठीण वाटलं. तर मग आम्ही गेलो आणि आतमध्ये आणि गेलो आत बघितलं तर खूप सारे लोक आतली आतमध्ये होते. मी तर आपल्या गावाकडे फक्त 500 लोकांचा जत्रा बघितली, त्यात पण 10-12 भांडणं असतात. इथं लाखो लोक दिसत आहेत आणि सगळे आपापल्या कामी आहेत. सगळे आपली परमात्माची भक्ती करतायत, त्यांची चर्चा करतायत आणि काय असं वाटतं का सगळे एकाच परिवार आहेत. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? हा भंडारा चालतो तिथे, तो कंटिन्यू चालत असतो रात्रंदिवस. मग एक सत्संग ऐकलं. सत्संगमध्ये ते थोडे गुरुजींनी जे वचन सांगितले काय ते वेदाप्रमाणे वाचून दाखवलं. म्हटलं हे सगळं तर आता मी तर काय ज्ञानी नव्हतो वेदातलं, पण हे सगळं दाखवतं आहे म्हटल्यावरती काही ना काही खरं आहे याच्यात. मग हे 84 लाख योनी जे आहेत हे ऐकलेलं होतं बा, आपण 84 लाख योनीत फिरतो, सगळं कुत्रे गधे हा आपला यातून सगळं आपण जातो. तर म्हणलं हे गुरुजी पण सांगतायत का हे आहे सगळंच. म्हणजे काही गोष्टी क्लिक झाल्यात. त्यामुळे मग परत मी गेलो आणि ती दीक्षा तिथून मी घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सासरे आहेत त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांची जे काही ज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करून दिली आणि त्यांनी आग्रह धरला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपलं जीवन कल्याण करावा. तर आपण त्यांच्या आश्रमात गेले आणि तिथलं वातावरण बघून, संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघून, त्यांची जी अमृतवाणी ऐकून आपणसुद्धा त्यांच्या शरणात आले आणि त्यांच्याकडनं आपण अनुग्रह घेतला. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान घेतलं, तत्त्वज्ञान घेतलं, या ज्ञानामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यापासून पहिला लाभ म्हणजे काय, इन्स्टंट गुरुदीक्षा घेतला त्या दिवसापासून जे व्यसन होती माझी, म्हणजे दारू पिणे, सिगारेट ओढणे, कधी घ्यायचो, कंटिन्यू नाही, पण ते कायमचंच बंद झालं. तिथून सुरुवातच एंडच तो शेवटच झाला तिथून. आणि बाकीचे लाभ म्हणजे ते माझा एक मुलगा आहे छोटा, त्याला चेहऱ्यावर डाग यायचे सफेदवाले. तर अगोदर आम्ही डॉक्टरांना दाखवले, स्पेशलिस्टला दाखवले, म्हणलं बघूया, पण ते तेवढ्यापुरतं दुरुस्त व्हायचे, 8 दिवस परत यायची. मग मी हे ऐकलं होतं की आपल्या गुरुजींना प्रार्थना केली की आपण हे होतं. मग आम्ही गुरुजींना दंडोत प्रणाम करून प्रार्थना केली, गुरुजी याच्यामध्ये जरा माझ्या मुलाला लाभ मिळू द्या. तर फोन लावला, तिकडून आला परमात्मा दया करेंगे असा तिकडून ते दुसऱ्याशी आदेश आला. तर आम्ही त्याच डॉक्टर की दवाखाने 7-8 दिवस फक्त वापरले. त्याच्यापासून आता 2 वर्ष झाले त्याला अजूनही कुठलाही डाग त्याच्या चेहऱ्यावर आलेला नाही आणि ते परमात्मा दयेनंच सिद्ध झालं ते. आणि दुसरा लाभ म्हणजे असा की मला पोटात दुखायचं, असं एवढी वेदना व्हायच्या की त्या सहन होत नव्हत्या. डॉक्टरला दाखवलं, डॉक्टर म्हणला ते काय किडनी स्टोन आहे का काय ते कळत नाही.
तर त्यांनी सांगितले तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. तर सोनोग्राफी केली असता त्याच्यामध्ये मसल हर्निया म्हणजे आतडीला काहीतरी 6 mm होल असे ते डॉक्टरांनी सांगितले होते. तर मी घाबरलो होते, म्हटलं हा काय. तर डॉक्टर म्हटले तुम्हाला ते त्यांनी सजेस्ट केलं दुसरा दवाखाना आणि तिथं जाऊन चेक करा म्हटले ते. तर मी त्या दवाखान्यात जाऊन चेक केलं. ते स्पेशालिस्ट डॉक्टर होते. ते म्हटले हा हर्निया आहे, त्याचं ऑपरेशन तुम्हाला करावे लागेल. त्यासाठी 50,000 ते 60,000 रुपये खर्च होईल. आणि हा ऑपरेशन करताना तुम्हाला ज्यावेळेस वेदना होतील ते त्यावेळेसच केलं जाईल, असा विनावेदनेनं हे करता येणार नाही. तर आम्ही सगळे ते ऐकून सगळं हे परेशान झालो, कारण आमच्याकडे जरा पैशाचा थोडा प्रॉब्लेम्स होता. म्हटलं एवढे पैसे भरायचे कुठनं. तर घरी आलो आम्ही दोघांनी दंडवत केलं गुरुजींना. गुरुजी याच्यामधून आम्हाला जरा मुक्त करा, जरा आराम द्या, आम्ही तुमच्या दर्शनाला लगेच निघतो. आणि तशा प्रकारे आम्ही लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तिकीट काढून गुरुजीच्या दर्शनाला गेलो. आणि विशेष म्हणजे दर्शनाला जातानासुद्धा पोट दुखलेलं नाही आणि वापस येतानासुद्धा पोट दुखलेलं नाही. आणि तर ही शंका आता एक होती, रिपोर्ट काढलेले होते. तर हे शंका निवारण करण्यासाठी आम्ही परत एक डॉक्टरला चेक केलं. ते डॉक्टर म्हणले तुम्ही परत सोनोग्राफी करा, कारण ह्या सोनोग्राफीत दाखवत आहेत. तर आम्ही परत सोनोग्राफी केली. तर त्या सोनोग्राफीमध्ये काहीही निघालं नाही. आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि कुठं काही दिसत नाही आहे. एवढा मोठा चमत्कार हा 7 दिवसामध्ये गुरुजींकडून झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हर्नियाचा आजार डिटेक्ट झाला होता आणि त्यासाठी आपण काही रिपोर्ट्स केले होते. तर जे काही दवाखान्यामध्ये जे काही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स केले होते ते आपल्या दर्शकांना आपण दाखवू शकाल का? हो, ते मी सोबत आणलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो. ते हा माझा अगोदरचा चेक केलेला रिपोर्ट आहे. याच्यामध्ये क्लिअर दाखवले गेलेलं आहे की हा आतडीला 6 mm होल त्यात डिक्लेअर केले आहे त्यांनी. हे डॉक्टरांनी दाखवलेलं आहे. हा माझा नंतरचा रिपोर्ट. ज्यावेळेस मी गुरुजींच्या दर्शनास गेलो आणि दर्शनास घेऊन आलो त्यानंतर परत मी सोनोग्राफी केली. त्यानंतर हे रिपोर्टमध्ये सिद्ध झालं का याच्यात काहीही नाही. हे सगळं एकदम क्लिअर. हा सगळा चमत्कार संत रामपालजी महाराजच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो हर्नियाचा आजार जडला होता त्यातनं आपल्याला संत रामपालजी महाराजांनी सही सलामत बाहेर काढलं आणि कुठलीही ट्रीटमेंट न करता, कुठलंही ऑपरेशन न करता आज आपण हर्नियापासून मुक्त आहात आणि आपण एक आरोग्य जीवन जगत आहात. तर मला विचारायचं आहे की हा एक लाभ आपल्याला झालाच आहे, परंतु ह्या पलीकडे सुद्धा आपल्याला या सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या साधनेने आणखीन काही अनुभूती किंवा लाभ प्राप्त झालेत का? हो, आणखी लाभ झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो. ते एकदा आम्ही कामावर येत असताना दिवाळीचा दुसरा दिवस होता. रस्ता मोकळाच होता, त्यामुळे मॅक्झिमम 60च्या स्पीडनं माझी गाडी असणार ती. असा येत असताना अचानक कुत्रा माझ्या गाडीला आडवा आला आणि मी खाली पडलो. खाली पडल्यानंतर माझी गाडी कमीत कमी 30 फूट ते लांब घासत गेलेली. त्यामध्ये गाडीचा हेडलाईट समोरचं सगळं तुटलं. त्या क्षणाला असं वाटलं झालं, संपलं आपलं इथं, हा आपला शेवटच झाला इथं. पण सगळी लोकं जमा झालीत. काय एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, काय झालं असेल. सगळ्यांनी बाजूला घेतलं, थोडा शांत बसलो, बघितलं तर फक्त काय साधारण आपली पायाला खरोच आल्यात, फक्त टोंगड्याला फक्त मार लागल्यात. कुठंही हाडाचा हे तुटलेलं नाही किंवा कुठलंही काय याचे मेजर ॲक्सिडेंट झालेलं नाही. फक्त गाडी तेवढी माझी ती तुटफूट झालेली होती. ती गाडी बघितल्यानंतर असं वाटलं लोकांना, ह्याला का असं एवढं. लोक सगळे विचारात पडले, तुला काय लागलं नाही. मी स्वतः गाडी चालवत घरी आलो. हा एवढा मोठा चमत्कारसुद्धा माझ्यासोबत संत रामपालजी महाराजांच्या कृपेने झालेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? या व्यतिरिक्त आणखी एक मोठा लाभ म्हणजे तो आता लेटेस्ट झालेला आहे. जो आपला कोरोना हा एक महामारी आलेली होती, त्यावेळेस मला एक ताप यायचा. मग मी ताप येते म्हणून 2 ते 3 वेळा चेक केलं एक वेळा डॉक्टरकडे जाऊन. डॉक्टर म्हणले हे 3-4 दिवस तुम्ही गोळ्या घ्या, बरं झालं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला कोरोना टेस्ट करावी लागेल. मग 2 ते 3 दिवस गोळ्या घेऊन काही आराम पडत नव्हता.
परत मग मी ते कोरोना टेस्ट सेंटरमध्ये गेलो आणि तिथे जाऊन त्या डॉक्टरला म्हटलं मला डोकं दुखतं आहे, मला टेस्ट करायची आहे. डॉक्टर म्हणाले तुम्हाला टेस्ट आता काय तुम्हाला टेस्ट करता येणार नाही, हे 2 ते 3 दिवस गोळ्या घ्या, नंतर तुम्ही काय मला परत रिपोर्ट द्या, आपण परत चेक करू. त्या गोळ्या घेतल्या आणि घरी आलो आणि संत रामपालजी महाराज परत दंडवत केलं, गुरुजी याच्यामधनं मला वाचवा महामारीमधनं, कारण परत मला तिथं जायचं नाही सेंटरला. तर त्या गोळ्या 2 दिवस घेतल्या आणि मला थोडा फरक पडत गेला. आणि परत त्याच्यानंतर कधीच असं जाणवलं नाही की कोरोना कुठलेही लक्षण मला त्या अंगात जाणवलेलं नाही. आणि विशेष म्हणजे आणखी मी जिथे काम करतो तिथे आम्ही 5 जण आम्ही कलिग आहेत, जवळजवळ बसले असतो. तर त्याच्यामध्ये 4 मेजर कोरोना झाला. काय 2 तर ICUमध्ये होते, ॲडमिट होते आणि 2 घरी क्वारंटाईन होते. पण सगळ्यांना विचार पडला का 4 जणांना कोरोना झाला आणि मला एकट्यालाच का झाला नाही. हे कारण सोबतच काम करायचे. तर सगळ्यांना म्हटलं हे आमची परमात्माची कृपा आहे, हे संत रामपालजीची कृपा आहे. हा चमत्कार तेच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण एकाला जरी कोरोना झाला तर त्याजवळची 10 लोकांना क्वारंटाईन केलं जातं. आणि मी सोबत काम करूनसुद्धा मला कोणी क्वारंटाईनची गरज पडली नाही आणि कुठलंही काय असं वेगळं ट्रीटमेंटची गरज पडली नाही आणि मी कंटिन्यू कामावर हजर राहिलो. हा पण एक मोठा चमत्कार गुरुजींच्या कृपेने माझ्यासोबत झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेमुळे आणि केवळ त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला करोनासारख्या महामारीतून सुद्धा आपला बचाव झाला आणि आपल्याला त्याची लागण झाली नाही. या विपरीत आपले जे सहकारी होते त्या सर्वांना 4च्या 4 सहकाऱ्यांना करोनाची लागण झाली आणि दोघांची स्थिती तर अगदी ICUपर्यंत पोहोचली होती. परंतु केवळ आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत होतात म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या करोनाची बाधा झाली नाही. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले अन्य सहकारी आहेत आणि जो श्रोता समाज आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? त्या सर्वांना मी हा संदेश देऊ इच्छितो की भूतलावरती संत रामपालजी महाराज हे स्वतः परमात्मा होऊन आलेले आहेत. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचा, ज्ञान वाचा आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की हे ज्ञान खरोखरच काय आहे आणि ते बघून तुम्ही सुद्धा गुरुजींच्या सान्निध्यात यावं अशी मी सर्वांना प्रार्थना करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवे. जर कोणा साधकाला असं भासत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर जे सत्संग चालू आहे TVवरती, तर त्यावर तुम्ही खाली नंबर डिस्प्ले केलेले असतात, त्या ठिकाणी तुम्ही फोन लावू शकता. फोन लावल्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्याजवळ कुठे नामदान सेंटर असेल त्या ठिकाणाचा तुम्हाला ॲड्रेस दिला जाईल, तिथे तुम्ही जाऊन ते नामदान घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामसाधनेसाठी तुम्हाला काहीही खर्च नाही, तो एकदम निःशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचा त्यात तुम्हाला खर्च येत नाही. फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचे तुमचं धाडस पाहिजे आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.